भारतीय जनता पक्षाकडून वेगवेगळ्या शहरांमध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं आपण पाहतो आहोत। अशाच पुण्यातील तिरंगा यात्रेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी पुण्यातील भाजपच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसह टू व्हीलरवरती या तिरंगा यात्रेत सहभागी होण्यास सांगण्यात आलंय। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या तिरंगा यात्रेला विरोध करण्यात येतोय। आपल्यासोबत या पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर आहेत। नक्की काय तुमचा आक्षेप आहे? सर्वप्रथम तुम्ही आता शब्द वापरला तिरंगा यात्रेला माझा विरोध नाहीये, कारण प्रत्येक देशवासियाला आपल्या सर्वांनाच आपल्या तिरंग्याचा देशाचा अभिमान आहे। ज्या पद्धतीने यांनी हा एक इव्हेंट बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि एक शक्ती प्रदर्शन करून, कारण तिरंगा रॅली इथून पूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये होतो, आम्ही तिरंगा रॅली आमच्या प्रभागामध्ये करायचो, पण मागील 5 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की पुणे शहराची परिस्थिती, वाहतूक कोंडी काय, आपल्याला रोज आता मला सुद्धा यायला इथं 10 मिनटं उशीर झाला, लोक परेशान आहेत। आता ते टॉमटॉमचा एक आंतरराष्ट्रीय सर्वे आला आहे, त्याच्यामध्ये जगामध्ये पुणे शहर 5व्या क्रमांकाला आहे। प्रत्येक पुणेकराचा वर्षाचा 170 तास हा ट्रॅफिकमध्ये वाया जातो, हा त्या सर्वेनुसार आहे। खड्ड्यांचा प्रश्न वेगळा, रस्त्यावरती पाणी साठतंय तो प्रश्न वेगळा। त्यामुळं खरं तर या पुणे शहराचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पण वाटलं पाहिजे की तिरंगा रॅली करा, चांगला इव्हेंट करा, चांगलं हे करा, पण एक मैदानावरती कोणाला तरी बोलवा, प्रमुख पाहुण्यांना बोलवा, त्या ठिकाणी ज्यांनी या देशासाठी योगदान दिलेलं आहे त्या माजी सैनिकांना बोलवा। टू व्हीलरवरती तुम्ही प्रत्येक मला माहिती आहे, मी त्या पक्षामध्ये काम केलं आहे, 10 वेळा यांनी मिटिंग घेतल्यात, कॉन्फरन्स कॉल केलेत, प्रत्येकाला टार्गेट दिलं आहे की तुम्ही 100 गाड्या घेऊन या। मग प्रत्येक माणूस तो 100 टू व्हीलर, मग तो कुठनं पण कोणाला तरी बोलवणार आणि या संपूर्ण शहरामधनं त्या एका ठिकाणी पुणे शहरामध्ये FC रोड किंवा JM रोड या ठिकाणी सर्व लोक एकत्र होणार। मग तुम्ही विचार करा की 100 नगरसेवक, 120 नगरसेवकच्या 100 गाड्या तर झाल्या, जवळपास 10,000 गाड्या, अजून इतर पदाधिकारी त्यांच्या 4-5 हजार गाड्या, म्हणजे 15,000 टू व्हीलर एका वेळी रॅली करणं हे कुठलं राष्ट्रभक्ती, याला होऊ शकत नाही। याला तुम्ही तुमचं ह्या टू व्हीलर रॅली काढण्याच्या स्वरूपाला विरोध आहे। त्याचं जे नियोजन केलंय चंद्रकांत पाटलांनी, ज्यांनी या पुणे शहरात येऊन अजून एकही ट्रॅफिकचा मुद्दा कुठला सोडला नाही, पण ते ट्रॅफिक वाढवण्याचं काम चांगल्या पद्धतीने करत आहे। काय त्यांना गरज नव्हती एवढ्या सर्व लोकांना एकत्र आणण्याची। कार्यकर्ते उत्साहाने येणार, मुख्यमंत्री येणार उत्साहाने येणार, पण सर्वसामान्य पुणेकर त्याच्यामध्ये भरडला जाणार आहे। माझी त्यांना विनंती आहे, मी काही तिरंगा रॅलीला विरोध करत नाही आहे, मी दरवर्षी उपक्रम राबवतो, माझ्या ऑफिस असेल, घरी असेल, हर घर तिरंगा, मी हजारो लोकांना त्या ठिकाणी झेंडे वाटलेले आहेत आणि याही वर्षी वाटणार आहे। पण ज्या पद्धतीने यांनी, खरं तर आज लोक बातम्या वाचतात का नाही, चंद्रकांत पाटलांनी बातम्या तुमच्या दाखवा त्यांना की बाबा ABP माझाला लोक येऊन प्रतिक्रिया देतात, ते वाहतूक कोंडी होते आहे, कारण यांना स्वतःच्या गाड्या आहेत पायलटच्या, त्यांना ट्रॅफिकमध्ये ते अडकत नाही, पण सर्वसामान्य पुणेकरांचा त्यांनी विचार केला पाहिजे। ही तुमची वैयक्तिक भूमिका आहे की तुमच्या पक्षाची भूमिका आहे? कारण तुमच्या पक्षाकडून आणखी याबद्दल कोणी बोललेलं पाहिलेलं नाही। काय, मी एक नगरसेवक म्हणून बोलतोय, एक लोकप्रतिनिधीपेक्षा मी एक पुणेकर म्हणून ही भावना व्यक्त केलेली आहे। पक्षाशी काही संबंध नाही आहे, पण हे लोकांच्या मनातला विषय आहे। अनेक लोक बोलू शकत नाही, कारण बोललं तर असं वाटतं की अरे आपण काय तिरंग्याला विरोध करतो काय, पण लोक आता समजदार झाले, त्यांना समजतंय। आणि कृपया म्हणजे आज पुणे शहर IT हब आहे, सांस्कृतिक राजधानी आहे, 50 लाखापेक्षा लोकसंख्या पुणे शहराची जास्त आहे। नवीन उपनगर महानगरपालिकेने नवीन गावं समाविष्ट केली, आज त्या गावांमध्ये रस्त्याची परिस्थिती काय आहे, त्यामुळं आपण कुठंतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। यापेक्षा एखादी चांगली भूमिका घेतली असती, लोकप्रतिनिधी आले कुठल्या तरी रस्त्यावरती, एकतरी खड्ड्यापाशी गेलेला पुण्यातला एकतरी लोकप्रतिनिधी दाखवा तुम्ही मला, सत्ताधाऱ्यांचा, आमदार। महापौर म्हणतात खड्डे कमी झालेत मागच्या वर्षीपेक्षा, तो त्यांचा दृष्टिकोन आहे ना, त्यामुळेच तो प्रॉब्लेम आहे। त्यांना जर खड्डे दिसले नाही, समस्या दिसल्याच नाही, तर समस्या सोडवणार कसे काय? त्यामुळे खड्डे दिसतच नाही त्यांना, ते सोडवणार कसे काय? खरं तर तिरंगा रॅलीबद्दल प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र असा दृष्टिकोन असू शकतो, मात्र या निमित्ताने पुण्यातील रस्त्यांची अतिशय खराब अवस्था समोर आणण्याचा अमोल बालवडकर यांचा प्रयत्न आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।